माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. सर हे महिना कोण आहे? अरे, आत्ताच्या महाराष्ट्रातल्या ह्या तरुणाईला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेली ही जगप्रसिद्ध छक्कड आहे, त्यातली मैना अनेकांना माहित नाही. साहित्यरत्न लिहितात, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. त्यातली जी मैना आहे ना, आता जे महाराष्ट्र आमचा महाराष्ट्र म्हणून जी घोषणा देतात त्यांना माहित असायला पाहिजे की तेव्हा अण्णाभाऊ साठे लिहितात कशाविषयी मैना म्हणतात. महाराष्ट्राचा जो भाग आहे बेळगाव, निपाणी, कारवार, हा त्यांना आपल्या प्रियसी सारखा वाटतो. साधी गोष्ट नाही. या प्रांत जो महाराष्ट्रापासून तोडला गेला, कर्नाटकात जोडला, ती बेळगाव, निपाणी, कारवार ही महाराष्ट्राची प्रियसी आहे, आमची प्रियसी आहे असं त्यांना वाटतं. हे प्रेम आहे त्यांचं या प्रांतावरचं, हे आपल्याला माहित असलं पाहिजे. आणि ह्यातून ह्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंना खरं तर आपण वंदन केलं पाहिजे की महाराष्ट्रावर, या महाराष्ट्राच्या, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यावर त्यांनी इतकं प्रेम केलं आणि त्यांनी योगदान दिलं. म्हणून महाराष्ट्राचा, मराठीचा अभिमान बाळगताना हे महान ज्यांनी योगदान दिलेलं आहे त्यांना आपण स्मरण केलं पाहिजे. अशा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना मानाचा मुजरा. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली.